बायकोचं सोमवार स्पेशल जेवण काय बनवलं का माझ्यासाठी? स्पेशल जेवण आज श्रावणी सोमवार आहे ना, तर मी आज काय बनवलं हे तुमच्यासाठी गरमागरम भजी बनवली. ही इतकी सुंदर भजी तुम्हाला खूप आवडतील. त्यानंतर आपली भेंडी पण आहेत आणि बरंच काय काय आहे, खूप जास्त आहे. आणि हे जे आहे ना, तर मी हे सांगणार नाही तुम्हाला. यासाठी तुम्हाला आहे ना पूर्ण माझा ब्लॉग बघावा लागेल. तेव्हा काय समजत नाही, बासुंदी समजणार सुद्धा नाहीये. बासुंदी आहे की रसमलाई आहे की खीर आहे की अजून काय आहे की काय आहे. म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघायला लागला. बघा मग तुम्हाला कळेल मी काय बनवलंय. एक नंबर आहे पण तोंडाला पाणी येईल. पेक्षा अजून खूप छान थाळी मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. तर तुम्ही आहे ना ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आजच्या श्रावणी सोमवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमचं रक्षाबंधन कसं गेलं मला तुम्ही नक्की सांगा. तुम्हाला दाखवते माझ्या रक्षाबंधनसाठी माझ्याकडे काय आहे. तर रक्षाबंधनसाठी मला माझ्या भावाने साडी गिफ्ट केली रक्षाबंधन स्पेशल. हे बघा किती सुंदर साडी आहे आणि खूप भारी आहे साडी. एक नंबर आहे, जबरदस्त जी शाईन आहे. हे बघा माझ्याकडे ना याच्यातला ना एक अशा टाईपच्या कलरमध्ये एक साडी होती ही वाली ह्या पॅटर्नची. आणि हा जो कलर आणि ह्याचा जो पॅटर्न मला जाम आवडला. तर आय होप तुमच्याकडे पण असेल याच्यातली साडी. आणि नसेल ना तर मी एवढंच सांगेन की ह्याच्यातली एक साडी तुम्ही नक्की घ्या. कधी पण ही साडी कोणालाही सूट होऊन जाते. जाडी असू दे, बारीक असू दे, सावळी असू दे, गोरी असू दे, साडी एक नंबर वाटते. हे बघा कोणालाही सूट होईल. हा जो कापड आहे ना एक नंबर आहे याचा. आणि मला खूप खूप जास्त आवडली ही साडी. आणि मी तर बोलते ना तुम्हाला ऑनलाईन जर मागवायची असेल ना ही साडी तर तुम्ही मला ना नक्की कमेंट करा. मी तुम्हाला ना याची लिंक देईल. कारण की एक साडी आहे ना मी याच्यातली ज्याचा कलर वेगळा आहे ती मी ऑनलाईन परचेस केली होती. तर माझ्याकडे त्याची लिंक आहे. तुम्हाला जर हवं असेल नाही बघा ह्याच्यामध्ये ना ब्लाऊज पीसला पण वर्क आहे आणि सेम ब्लाऊज पीस आहे, वेगळा नाही आहे. पण कपडा मस्त आहे, खूप एकदम चापून चोपून दिसतो आणि असं वाटतं की घातलेच नाही आपण साडी, एवढा हलकी वाटते ही. तर सुंदर साडी आहे आणि मला तर हा कलर खूप आवडला. तुम्हाला हा कलर कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता जाऊया आपण आपल्या किचनकडे. तर गाईस तुम्हाला तर माहिती आहे की आता आपण आपल्या किचनमध्ये. आणि किचनमध्ये आल्याच्या नंतरला आपण करणार ती म्हणजे आपली व्हेज थाली, ती पण श्रावणी सोमवार स्पेशल. आणि श्रावण स्पेशल तर आपल्या घरात रोजच्या व्हेज रेसिपी बनतातच, पण सोमवारी काहीतरी स्पेशल म्हणजे सोमवारी सगळ्यांचा उपवास असतो आणि श्रावणी सोमवार आहे, श्रावणातला सोमवार आहे. म्हणून या दिवशी मी काय काय बनवते हे तुम्हाला मी सगळं शेअर करणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. तुम्हाला जेवढं पण माझ्या ताटात दिसणार आहे तेवढं तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर सगळ्यात पहिलं ना आपण ही रेसिपी करूया आता, कारण की बाकीच्या गोष्टी आपल्या झाल्यात, अर्ध्या प्रिपरेशन रेडी आहे. तर इथे तुम्हाला मी दिसत असेल की इथे मी भेंडी घेते उभी चिरून. तर ही जी भेंडी आहे ना तुम्हाला मी भरलेली भेंडी दाखवणार आहे आज करून. एकदम सुंदर होणार आहेत आणि टेस्टी होणार आहेत एक नंबर. तर ही भेंडी अशी धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्याला ना असं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे मधून. हे बघा असा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो मसाला घेणार आहे ना मी तो ह्याच्यात भरता येईल. तो मसाला मी तुम्हाला दाखवणार. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगते की इथे मी काय करून घेतलं आहे. तर हा कांदा मी का चिरून घेतला. तर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे मी घेतलेलं. त्याच्यासाठी मी करणार आहे गोल भजी करणार आहे. गोल मीन्स जी भजी बनते ना एक याची टेस्टी भजी ती तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी. तर हा भजीचं मी साहित्य इथे घेतलं आहे, बाकीचं अजून त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. तर याच्या अगोदर मी तुम्हाला भेंडी दाखवणार आहे भरलेली, ती तुम्ही बघा कंटिन्यू. मग तुम्हाला मी भजीची रेसिपी दाखवणार आहे. चलो, ही जी भेंडी आहेत ना आपली ती मी काय केली स्वच्छ धुवून पुसून घेतली. आणि त्याच्या पुढचं आहे ना टोक ते मी कट केलं आहे. हे असंच ठेवलं कारण की ह्याच्याने ना तव्यामध्ये ना असं सपोर्ट भेटतो भेंडी फ्राय करताना. ती हे होत नाही, बोलतात ना अशी एक साईडला जात नाही. हे बघा पूर्ण तुम्हाला असं वाकडं तिकडं करता येते, हे पूर्ण म्हणजे फ्राय करता येते. तर ही अशी भेंडी आहे, हिला मी कट करून घेतल्यात. आता मी ना बाकीचे पण भेंडी कट करून घेते. हे बघा अशी, ओके. तर ही आपण असं करून सगळी भेंडी अशी कट करायची याच्यात मसाला भरण्यासाठी. चला आपण इथे आहेत ना भेंडी आहेत ना मस्त चिरून घेतली. ती अशी सुकलेली भेंडी आहेत, म्हणजे सुकी भेंडी घ्यायची, ओली नाही घ्यायची. आणि इथं मी तवा पण तापायला ठेवला आणि तव्यात मी ना थोडंसं तेल टाकलं आहे. आपल्याला कमी तेलामध्ये ना शॅलो फ्राय करायची भेंडी फ्राय. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण डीप फ्रायपेक्षा आहे ना माझी बच्चे तिथं खेळते, खेळा मस्त पण सांभाळून खेळ. तर इथे ना आपण तवा टाकायला ठेवला आणि कमी तेलामध्ये आपण ही शॅलो फ्राय करणार आहे, ओके. आणि भेंडी खूप हेल्दी आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर आता इथे आपण करतोय त्याचा मसाला रेडी. तर मसाल्यामध्ये मी इथे घेतले खोबऱ्याचं वाटण. तुम्ही तुमच्या घरात जर खोबऱ्याचं वाटण कांद्या खोबऱ्याचं असेल तरी पण चालेल, किंवा नुसतं खोबरं घेतला तरी पण छान होईल. आणि कांदा खोबऱ्याच्या वाटणसोबत इथं शेंगदाण्याचं कूट, मीठ, लाल तिखट आणि हळद हे आहे आतलं सारण. तर आता हे मिक्स करून मी याच्यात एक एक करून भरणार आहे आणि मग शॅलो फ्राय करणार आहे. फायनली आपली भेंडी जी आहेत ना मस्त अशी भरली, तशी दाबून दाबून एकदम भारी. आणि वाटण पण खूप मस्त झालं आहे. तुम्ही याच्यापेक्षा एकदम सुक्कं पण बनवू शकता वाटण, पण माझं वाटण थोडंसं ओलसर होतं म्हणून तुम्हाला भेंडी अशी ओली दिसते, ठीक आहे. तर आपण एक एक करून यांना फ्राय करूया तव्यामध्ये, ठीक आहे. आणि खूप छान लागतं का गाईस भाकरीसोबत, चपातीसोबत, किंवा तुम्ही नुसती एक स्टार्टर म्हणून पण याला खाऊ शकता. तर हा व्हेज स्टार्टर आहे आपला श्रावणमधला. तुम्हाला क्रेविंग्स झाली ना कसली काय खायची
तुम्ही आज स्टार्टर म्हणून खाऊ शकता. मस्त वाटतं खायला, खूप सुंदर लागते. तर आता तुम्हाला मी दाखवली होती की भरलेली भेंडी कशी बनवायची, ती पण रियांशच्या स्टाईलमध्ये, आणि ती तुम्ही व्हेज स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकता. ओके, तर ती भरलेली भेंडी आपली झालीत, म्हणजे तुम्हाला दिसेल ती नंतरला की ती कशी दिसणार आहे त्यानंतर टर्न केल्यानंतर. पण ठीक आहे, तोपर्यंत आपण काय करतोय, टाईम वेस्ट नाही करायचं ना, आपल्याला एवढे सारे पदार्थ बनवायचे. मग आता आपण करतो इथे ती म्हणजे गोल भजी, मिक्स भजी ज्याला बोलतो आपण, म्हणजे कांदा मिरची कोथिंबीरची भाजी. ती तुम्हाला मी दाखवते. या चला पटापट पटापट या. तर बघा, हे घेतलं आपण बेसनचं पीठ, त्याच्यामध्ये टाकतोय आपण हा ओवा टाकला. ओव्याच्या नंतर आपण टाकतो याच्यामध्ये जिरं टाकून झालं. मग त्याच्यात टाकते मी हळद आणि लाल मसाला टाकायचे जसं पाहिजे तसा आवडीनुसार. त्यानंतर मी याच्यात टाकणार ते म्हणजे सगळं कांदा मिरची आणि कोथिंबीर मिक्स केलं. आता मी याच्यात मीठ टाकून याला मिक्स करून घेते. मग तुम्हाला मी डायरेक्ट भजी करताना दाखवते. तर चला गाईस, तुम्हाला मी दाखवते की मी आत्तापर्यंत काय काय बनवलं आहे आणि आता माझं काय राहिलं ते पण. तर चला तुम्हाला मी दाखवते या काय काय बनवलं आहे आपण त्याला. तर सगळ्यात पहिला तुम्हाला दिसते ही डाळ, म्हणजे याला वरण बोलतो आपण, वरण बनवलं आहे. त्याच्यानंतरला इथे केले आपण मेथीची भाजी. मेथीच्या भाजी नंतरला आपण बनवतो ते म्हणजे एकदम स्पेशल वांग्याचं भरीत. हे सगळ्यांचं फेवरेट आहे. माझं जास्त तुम्ही जास्त खाणार ना आज? कोणाकोणाचं फेवरेट आहे कमेंट करा. वांग्याचं भरीत. ओके. त्याच्यानंतर इथे बनवले आपण म्हणजे खीर मी थोडीच बनवली पण खूप सुंदर बनवली, खूप टेस्टी बनवली मी खीर. एकच नंबर आहे. माझ्या बाबूने तर खाल्ली 2-3 वेळा. त्याच्यानंतरला इथं भात आहे. भात तर तुम्हाला दाखवायची गरज नाही आहे. आणि साईडला आपण केलं तिथं भेंडी फ्राय आणि इथं पापड फ्राय केलेत. आता आपण करतोय ती म्हणजे स्पेशल अशी भजी, एक नंबरवाली. आमचं आपण काढतोय भजीचं पीठ रेडी आहे. तर आपण इथं मस्त छोटे छोटे भजी टाकूया. जसे जमतील तसे टाकायचे आहेत, छोटे मोठे. आणि तेल असेल ना तर जरा सांभाळून काम करायचं. हां का? हां, मग बरोबर आहे ना. चटका लागतो. मला लागलं या साईडला तेल उठलं. नाही तर चमच्याने पण टाकू शकतो. तर शेप पाहिजे असेल तर हाताने पण ओके. चला आता ही भजी आपण करून घेऊ. तर मंडळी, तुम्ही बघितलात की आपली आता श्रावणची स्पेशल थाळी रोजची बनते दर सोमवारी. तर आजच्या सोमवारी, आज आहे 3रा सोमवार, तर आजच्या सोमवारी मी काय बनवले तुम्हाला बघायला भेटेल. या ते बघा, हे थाळीमध्ये डाळ भात आहे म्हणजेच वरण भात, चपाती आहे, गोडामध्ये एकदम खीर बनवली एकदम भारीवाली, आणि हे वांग्याचं भरीत आहे, गोल भजी आहेत, मेथीची भाजी आणि भरलेली भेंडी आहेत आणि पापड आहे. तर तुम्हाला ही व्हेज थाळी कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच खूप छान दिसतंय आणि उपवासचं जेवण म्हणजे एकच नंबर. आता तुम्हाला माहिती आहे गणपतीचं सीझन येतं आपला, तर गणपतीमध्ये पण आपण मस्त अशा व्हेज थाळी बनवणार आहोत. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी यातली आवडली ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.